मधुचंद्राच्या रात्रीच एका नवरीने नवऱ्याचे सर्व स्वप्ने उद्ध्वस्त केले. सजून थजून नवरा खोलीत बेडवर नवरीची वाट पाहत होता. पण त्या नवरीने जे काही केलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका सामान्य कुटुंबात हा प्रकार घडला. मोठ्या आशा आणि स्वप्नांसह एका तरुणाने लग्न केलं. सोहाग रात्रीच्या रात्रीसाठी त्याने विशेष तयारी केली होती. नवरीने नवऱ्याला आणि सासूला सांगितले, थांबा मी येते असे सांगून स्वयंपाकघरातून दूध आणलं. पण या दुधातून जे घडलं ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. तसेच लग्न ठरवणाऱ्या एका मध्यस्थ महिलेनेच नवरीच्या बाजूने 1,20,000 रुपये मागितले. कारण मुलगी गरीब घरची आहे आणि लग्नाचा खर्च भागवण्यासाठी मदत हवी असं सांगितलं. नवऱ्याच्या कुटुंबाने कसेबसे पैसे जमवले आणि ठरलेल्या तारखेला लग्न थाटामाटात पार पाडलं. सर्व रीतिरिवाजाने पाहुणचार आणि मोठ्या उत्साहात पार पाडले. लग्नानंतर घरात आनंदाचं वातावरण होतं. नव्या सुनेच्या स्वागतात गाणी गायली जात होती. नवरा सोहाग रात्रीच्या तयारीत मग्न होता. पण त्याला काय माहित की ही रात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरणार आहे. रात्री नवरीने सासू आणि सासऱ्याला दूध दिलं, ज्यात नशिले औषध मिसळलेलं होतं. सासू तात्काळ बेशुद्ध झाली आणि नवरा गाढ झोपेत गेला. रात्रीच्या अंधारात जेव्हा सर्वजण गाढ झोपेत होते तेव्हा नवरीने घराचा मुख्य दरवाजा उघडला. बाहेर एक बाईक स्वार तिची वाट पाहत होता. तिने आपल्या बॅगेत रोकड आणि दागिने भरले. त्यानंतर ती बाईकवर बसून फरार झाली. सकाळी जेव्हा घरच्यांची झोप उघडली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. घराची तपासणी केली असता 1,30,000 रुपयाची रोकड, सोन्या चांदीचे दागिने गायब असल्याचं आढळलं. साखरपुड्याची अंगठी, चांदीच्या पायघड्या, चेन आणि इतर दागिने गायब होते. नवऱ्याचं तर हृदयच तुटलं. पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका फुटेजमध्ये एक महिला बाईकवर बसून जाताना दिसली. बाईकचा नंबरही स्पष्ट दिसला, ज्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय. प्राथमिक तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की नवरीने लग्नावेळी दिलेलं आधार कार्ड बनावट होतं. इतकंच नव्हे तर लग्नात मामा मामी, काका काकी म्हणून आलेले लोकही खोटे होते. पीडित कुटुंबाने स्थानिक जनप्रतिनिधींशी संपर्क साधला, ज्यांच्या मध्यस्थीनंतर संबंधित कलमांखाली FIR दाखल झाली. सध्या पोलीस या टोळीचा शोध घेत असून इतर प्रकरणांचाही तपास करत आहेत. हा व्हिडिओ पाहून आपल्याला काय वाटते हे आम्हाला आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.